संपदाच्या हातावर सुसायडल नोट आहे, ती नोट पहिल्यांदा बघणारे डॉक्टर प्रमोद मुंडे आता आपल्याला बोलले। डॉक्टर प्रमोद यांनी सांगितलं की मला पोस्टमार्टम साठी हजर राहायचं होतं, मी डॉक्टर आहे, मी विनंती केली पोलिसांना, पण पोलिसांनी डॉक्टर प्रमोदला हजर राहू दिलं नाही। नंतर त्याने दुसरी मागणी केली की ठीक आहे मी हजर नाहीये, पण याचं इन कॅमेरा पोस्टमार्टम करा, तेही मागणी मान्य केली नाही। मग आम्ही अजून काही गोष्टींचा शोध घेत होतो, इतक्यात घाईघाईने मुख्यमंत्री आले। मुख्यमंत्री यांनी क्लीन चिट दिली। मी मगाशी म्हटलं की तो त्यांचा जॉब नाही, पण हे लक्षात घेण्यासारखं आहे, म्हणजे हे आवर्जून सांगितलं पाहिजे माध्यमांच्या समोर की सगळ्यात आधी जेव्हा बोलताना शिवसेनेचे श्री अंबादास दानवे यांनी एक भूमिका मांडली आणि ते असं म्हणाले की एका खासदाराच्या पीएचा फोन आला होता आणि त्या पीएचं नाव त्यांनी सांगितलं। खासदार कोण आहे हे अंबादास दानवे यांनी सांगितलं नाही, लक्षात घ्या। काय घडलं ते नीट समजून घ्या। मग त्याच्यानंतर मला वाटतं श्री धनंजय मुंडे कौडगावला गेले। श्री धनंजय मुंडेंना माध्यमांनी प्रश्न विचारले तेव्हा ते म्हणाले की एका खासदाराचा उल्लेख आहे, त्याचे सीडीआर तपासले पाहिजे। एका खासदाराचा उल्लेख आहे, नाव कुणीही घेतलं नाही। खासदार कोण आहे कुणाला माहित नाही। आता या सगळ्यांच्या नंतर मुख्यमंत्री इथं आले। खरं तर मुख्यमंत्र्यांना हा कार्यक्रम टाळता आला असता, पण मुख्यमंत्र्यांना काय घेणं देणं, मुख्यमंत्र्याचं थोडीच पोट जळालं। ज्याचं गोरगरिबाचं लेकरू गेलं त्याला ते विषय कळेल ना। त्यामुळे मुख्यमंत्री आले, जोरशोरचे त्यांनी कार्यक्रम केला आणि कुणीही नाव घेतलेलं नव्हतं तोपर्यंत। इतक्यात मुख्यमंत्री उभे राहिले आणि मुख्यमंत्री असं, मी पुन्हा एकदा सांगते, खासदार रणजित नाईक निंबाळकर यांचे सगळे कार्यकर्ते जे अत्यंत गुपचूपपणे कॉल रेकॉर्ड करतायत, भाषण रेकॉर्ड करतायत, त्यांनी उघडपणे रेकॉर्ड करावं, माझं काही म्हणणं नाहीये, त्यांनी नीट समजून घ्यावं। अरे दादा हो असं काय करताय, ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाबळी, एवढं तर कळतं ना राव। तर हे समजून घ्या की पहिल्यांदा नाव कुणी घेतलं, पहिल्यांदा नाव राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलं। देवेंद्र फडणवीस यांना असं का वाटलं, देवेंद्र फडणवीसांना कुणीही विचारलं नव्हतं, तरीही देवेंद्र फडणवीसांनी हे नाव घेतलं, हे फार विशेष आहे। दुसऱ्या दिवशी मी पत्रकार परिषद घेतली। मी माझ्या पत्रकार परिषदेमध्ये थेटपणे काही मुद्दे मांडले आणि ते मुद्दे मांडताना मी असं म्हटलं की कुणालाही क्लीन चिट द्यायची घाई करू नका, तपास आपल्या पद्धतीने चालू राहू द्या आणि आम्हाला न्यायालयीन चौकशीची अपेक्षा आहे आणि मी त्या संदर्भाने काही गोष्टी मांडल्या। मी का असं म्हटलं, मला इथे काय माझा काय रणजित नाईकांनी बांध कोरलाय का, मी त्यांचा बांध कोरलाय का, काय रामराजेकडे माझे उचल आहे का, काय रामराजेंनी माझे पैसे बुडवलेत का, ह्याच्यातल्या कुठल्याच नेत्याशी माझं काहीच घेणं देणं नाही, काही संबंध नाही। काय आमचं घेणं देणं आहे, आमचं म्हणणं हेच होतं की इथलं पोलीस स्टेशन राजकीय दबावात काम करतं, तो दबाव कुणाचा आहे आम्हाला माहित नाही। आम्ही आत्ताही म्हणतोय तो दबाव कुणाचा आहे आम्हाला माहित नाही, पण जर दबावात काम होतंय हे संपदाने आपल्या मृत्यूपूर्व जबाबामध्ये लिहिलंय, कारण ती म्हणते की माझं काही बरं वाईट झालं तर बघा ही नावं आहेत, त्या मृत्यूपूर्व जबाबच आहे तो, त्याच्यात ती सांगते हे सगळं। तर ती सांगते की माझ्यावर दबाव येत होता, खासदार दबाव आणत होते, पीए दबाव आणत होते। मग आम्ही म्हटलं की असं काही असेल तर बाबा, आणि विशेष आमचा कन्सर्न कुठपर्यंत आहे तर आमचा पोलीस स्टेशनशी कन्सर्न आहे। फलटणचं पोलीस स्टेशन हे छळ छावणी झालंय का असं आम्हाला सातत्याने वाटतं। फलटणच्या पोलीस स्टेशनशी संबंधित इतके गुन्हे का आहेत, सुनील महाडिकांच्या संबंधाने इतक्या तक्रारी का आहेत, मी सगळी नावं घेतेय, मी जेवढी नावं घेतेय तेवढी नावं मी थेटपणे न्यायालयामध्ये माझी लीगल ऍक्शन मी घेणार आहे। म्हणजे मी अशांपैकी नाही, मोर्चा काढायचा म्हणून काढला, घोषणा झाल्या, घरी गेले, सुनील महाडिक, जायपात्रे, पाटील ह्या सगळ्या लोकांना आम्हाला काही प्रश्न पडले होते की तुम्ही एवढ्या गोष्टी बाहेर काढल्या,
खरं तर डेड बॉडी जवळचा मोबाईल जप्त झाला असेल दादा हो. आता मोबाईल जप्त झाला, तो मोबाईल उघडतो कुठे? एखाद्या गोष्टीमध्ये जर काही पुरावे सापडले तर ते पुरावे बिफोर कोर्टच उघडावे लागतात, इतरत्र उघडता येत नाही. मग हे पुरावे कुणी उघडले, का उघडले? मुळात तिला जीव तिचा गेला असता का? डिपार्टमेंटचे इमिजिएट ऑफिसर डॉक्टर अंशुमन धुमाळ, या अंशुमन धुमाळांकडे तिने तक्रार केली होती. मग धुमाळने का बरं लक्ष दिलं नाही? धुमाळने का लक्ष दिलं नाही हा प्रश्न महिला आयोगाला पडला नाही. पण ती इथंच बदली मागत होती, ही माहिती मात्र महिला आयोगाने फार आवर्जून दिली. बघा त्यांच्याकडे येणार आहे थोड्या वेळाने. अंशुमन धुमाळचे सीडीआर चेक झाले पाहिजे. पहिली गोष्ट, अंशुमन धुमाळने कुणाकुणाला फोन केले, अंशुमन धुमाळचा कुणाकुणाशी संवाद झाला त्याचे सीडीआर काढा, पहिली गोष्ट. दुसरं काय आहे, डीवायएसपी राहुल धस ज्याचा उल्लेख आहे. डीवायएसपी राहुल धस हे वारंवार ज्या पद्धतीने तपासात अडथळे आणत होते त्याच्या अनेक गोष्टी पुढे आलेल्या आहेत. राहुल धसचे सीडीआर चेक करा. कोण राजकीय नेता आहे, कोण खासदार आहे, चेक करा. मी पुन्हा म्हणते, आम्हाला खासदार माहितीये का नाही माहिती. काय म्हणले देवेंद्रजी स्वतःच बघा, म्हणजे देवेंद्रजींनी काय केलंय ते राजकारण पण कळलं. ते काय म्हणाले, ते म्हणाले की 33 रणजित नाईक निंबाळकर आहेत. ओके, मान्य मान्य आम्हाला. चला 33 मधल्या एक सोडून द्या, उरलेल्या 32 मधल्या कोणत्या निंबाळकरच्या पीएचं नाव शिंदे नागपूर काय ते सांगा. दादा मी काय चुकीचं बोलायलो का? आम्ही किती नियमानं किती रीतीनं बोलायले इथे. बरं, ते म्हणाले की तिने हँगिंग केलं होतं, खाली उतरवण्याची व्हिडिओग्राफी व्हिडिओ केला असेल ना. माहिती तर अशीही मिळते की जेव्हा हँगिंग होतं त्यावेळेला तिच्या अंगावरचे कपडे वेगळे होते. थोडी वेगळी माहिती आहे. जेव्हा हँगिंग होतं तेव्हा तिच्या अंगावर साधारणतः फिक्कट गुलाबी रंगाचा चिकनचं कापड असल्यासारखा जाळीदार असा काहीतरी टॉप होता आणि ब्ल्यू कलरची जीन्स होती. पण जे आपल्यापर्यंत फोटो दिसतात त्याच्यामध्ये ब्लॅक कलरची जीन्स दिसते आणि थोडासा हिरवट पांढरट असे फुलांचा टॉप दिसतोय. बदलले आहेत का कपडे? माहिती जे लोक देत आहेत, आमची माहिती खोटी असेल आम्ही नाक घासून माफी मागतो बाबा, पण आम्हाला शंका आहे ना. आम्हाला काय शंका आहे? आमचं लेकरू गेलंय, ज्याचं लेकरू गेलंय, ज्याचं पोट जळालंय त्याला कळतंय दादा हो, ज्याला दुःख झालंय त्याला कळतंय. आम्हाला माहित आहे आमचं लेकरू जीव देण्यासारखं नव्हतं. लेकरू जर जीव देण्यासारखं असतं तर दिवाळीला येण्यासाठी तिनं आपल्या बहिणींना कपडे चपला घेतल्या नसत्या. तिनं दिवाळीचे कपडे घेतले होते, तिनं बहिणींच्या चपला घेतल्या होत्या. तिनं भावाला सांगितलं होतं की मला पीजी करायचंय, माझा पीजीचा फॉर्म भरायचा आहे, आज पीजीच्या फॉर्मची डेट आहे. तिने एवढी तयारी का केली असती पुढची? ती जर हार मानणारी असती तर तिने माझ्याबद्दल काय इन्क्वायरी चालू आहे त्याची माहिती द्या म्हणून माहिती अधिकाराखाली का माहिती मागितली असती? बरं, तिने सुसाईड नोट लिहिली म्हणजे पेन कुठे? पेन कुठे? तिच्याजवळ पेन दिसला पाहिजे तिच्या डेड बॉडी जवळ, का पेन दिसला नाही? इथे प्रमोद आहे, प्रमोद होता. नंतर तिच्या रूमवरचं सामान कलेक्ट करताना कुठल्याही डॉक्टरला हॉस्पिटल मधली डॉक्युमेंट रूमवर आणता येत नाही. संपदाच्या रूमवर दादा किती होती का डॉक्युमेंट? 114 PM नोट्स होत्या. किती? 114 पोस्टमार्टम रिपोर्ट होते. 114 हे प्रत्यक्षदर्शी आणि ते टिपायला तयार नव्हते पोलीस. जेव्हा डॉक्टर प्रमोदने सांगितलं की हे तुम्ही टिपा नाही तर आम्ही हात नाही लावू देणार, तेव्हा टिपले गेले 114 पोस्टमार्टम रिपोर्ट. चुकीच्या माहिती सांगताय दादा. रेप केसचे किती होते? 31. रेप केस 31 होते. नीट समजून घ्या फलटणकरांनो, आम्हाला फलटण बदनाम करायचं नाही, कारण एखादा गाव बदनाम झाल्यावर त्याची काय शिक्षा मिळते ती आम्ही भोगलीये. बीडला ज्या पद्धतीने बदनाम केलं त्यानंतर ज्या आमच्या लेकराचा जीव गेलाय ती वेळ कुणावर येऊ नये. आम्हाला फलटण बदनाम करायचं नाही.
पण आमच्या लेकराच्या अब्रूवर जर कोणी शिंतोडे उडवत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. रेपच्या एवढे झाले. अजून काय काय होतं दादा त्याच्यात? इंजुरी होते. इंजुरी सर्टिफिकेट 3 होते. इंजुरी सर्टिफिकेट 3 होते. बघा 114 पोस्टमॉर्टम रिपोर्ट, 31 रेप आणि 3 इंजुरी एवढे डॉक्युमेंट तिच्या रूमवर होते. एका डॉक्टरकडे, सरकारी दवाखान्यातल्या, खाजगी नाही, सरकारी दवाखान्यातल्या डॉक्टरकडे सरकारी असणारी कागदपत्र तिच्या रूमवर कशी काय होती? का होती तिच्या रूमवर? ती का गेली होती? तिच्या हातात नेमकं काय होतं? काय तिला तुम्ही पुन्हा एखादा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बनवायला बोलावलं होतं का? ती का जाईल सणासुदीची तिकडं? मग अजून एक प्रश्न निर्माण होतो की तिच्या सुसायडल नोट मध्ये मी त्या दिवशी सांगितलं की निरीक्षक शब्द हा 8 वेळा आलाय, ज्याच्यामध्ये ती र ची वेलांटी दुसरी येते आणि तिच्या हातावरच्या निरीक्षक शब्दात र ची वेलांटी पहिली येते. निरीकक्षक असा सुद्धा एक शब्द आहे. ते मी समजू शकते की हडबडीमध्ये तिने कक्षक लिहिलं असेल, पण काही जरी झालं तरी अक्षराचं वळण बदलत नाही, स्ट्रोक बदलत नाही, वेलांटी बदलली कशी. मी हे सांगितलं पाहिजे की यानंतर प्रेस कॉन्फरन्स झाल्या, या प्रेस फक्त वर जागाकडे, यानंतरच्या ज्या प्रेस कॉन्फरन्स झाल्या, पहिली बघा आधी देवेंद्रजी, पुन्हा रुपाली चाकणकर. मला चाकणकरांबद्दल आता काही बोलायची इच्छा नाही, मला माझं तोंड अजिबात खराब करायचं, पण मला एक नीती कथा नक्की सांगायची. जयकुमार गोरे पण फार बोलले. दादा हो एक नीती कथा आहे बरं का. नीती कथा काय माहितीये का? एका गावात एक बाई होती. बाई म्हणे खूप पापी होती. बाईने खूप पाप केलं होतं. आता एवढी पापी बाई होती की गावाने ठरवलं की या बाईला आपल्या गावातनं हुसकावून लावायचं. बाई जात नव्हती. मग लोक तिला दगड मारायला लागली आणि तिला हुसकावून लावायला लागली. इतक्यात एक साधू पुरुष आला आणि तो म्हणाला, या बाईला नुसतं असं करू नका, दगडांनी ठेचून ठेचून मारा. काय करा? या बाईला दगडाने ठेचून ठेचून मारा. पण एक पहिला दगड त्यानं उचला जो स्वतः चारित्र्यवान आहे, जो स्वतः शीलवान आहे. चाकणकर आणि जयकुमार गोरे दोघांनी ही कथा 2 वेळा ऐकायची. मला बाकीचं काहीच बोलायचं नाही माझ्याकडं खूप. ह्या सगळ्यांच्या उपर एकीकडं तुम्ही आरोपीचे अजिबात सीडीआर सांगत नाही. आम्ही वारंवार म्हणतोय की अंशुमन धुमाळ असेल, महाडिक असेल, जायपात्रे असेल, एपीआय PSI पाटील असेल, या सगळ्यांपैकी याचा एकाचाही तुम्ही सीडीआर अजिबात लीक करत नाही. यांच्या व्हॉट्सअपवर नेमकं काय काय झालं ते तुम्ही लीक करत नाही. पण चाकणकर बाई घाईघाईने येऊन सांगते की चॅट होता त्याच्यात. दादा हो प्रश्न आमच्या जिल्ह्यातल्या, आमच्या मातीतल्या, आमच्या लेकीच्या अब्रूचा आहे. चॅट होता, कॉल होते, मी काम करते. माझ्याकडे कधी कधी रात्री 1:30ला 2ला फोन येतात. मला फोन उचलावे लागतात. कुणाचं पोलीस स्टेशनचं काम असतं, कुणाचं ऍक्सिडेंटचं काम असतं, कुणाची गाडी कुठं धरलेली असते, काही काम असू शकतात. एखाद्याला फोन येतो म्हणजे फोन वाईट असतो. चला त्याच्याही पुढे जाऊन आपण असं गृहीत धरू की चला तिच्या व्हॉट्सअप मध्ये चॅट होते. तुम्हाला मारायचा अधिकार कोणी दिला? तुम्ही कोण तिचा जीव घेणार आहे? तिच्या मोबाईल मध्ये चॅट होते म्हणून तुम्ही जीव घेणारे कोण आहात? बदने आणि बनकर ही 2 माणसं अटक झाली का? अटकेसाठी स्वतः हजर राहिली, तो स्वतःच हजर राहिली. कसं काय? बाहेर काही तोडपाणी झालंय का? की आतापर्यंत सगळ्यांना जसं सोडवलं तसं तुला बी बाहेर काढतो, काय नाही, फक्त गुन्हा अंगावर घे, काय थोडे दिवस मध्ये राहशील, लगेच बाहेर निघशील, तर चालणार नाही. आरोपींना फाशी झाली पाहिजे अशी मागणी आपण नक्की करतोय, पण आरोपी सापडलेच कुठे? आता शेवटचा मुद्दा. या सगळ्यांच्या उपर काल माझ्याकडे एक मेसेज आला. मेसेज मध्ये असं लिहिलं होतं की ज्यांना कुणाला बोलायचं असेल, मग सुषमाताई असतील, महबूब शेख असतील, अजून कुणी असेल, त्या सगळ्यांनी आम्ही खुर्च्या मांडलेल्या आहेत आणि तुम्ही आमच्याकडे या. खाली लिहिलं होतं 1 फलटणकर. आता तो 1 फलटणकर मी कोण धरायचा तुम्ही सांगा.
कारण इथं तर एवढे सगळे फलटणकर जमलेत. जर इथं एवढे फलटणकर जमलेत तर तुम्हीच इथं या की चर्चेला. मी बसते इथंच, मी इथंच बसते. मगाशी कोणीतरी म्हणलं आगवणे बाई उभ्या राहिल्यावर काहीतरी बोललं. त्यांचं काहीतरी म्हणणं होतं. एकाने मला फोन केला आणि म्हटले तुम्हाला माहितीये का जयश्री आगवणेचं दुसरं लग्न आहे. हे बोललं पाहिजे, मानसिकता काय हे बोललं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुनर्विवाहाची चळवळ चालवली, फुल्यांनी पुनर्विवाहाची चळवळ चालवली, महर्षी धोंडो केशव कर्वेंनी ती चळवळ चालवली. एखादी माऊली सन्मानाने जर पुन्हा आयुष्यात नव्यानं उभी राहा, देव करून कुठल्याही लेकी बाळीवर ही वेळ येऊ नये, पण अशी दुर्दैवी वेळ आली आणि ते लेकरू पुन्हा नव्याने जर उभं राहत असेल तर तुम्ही लगेच चारित्र्यहीन ठरवणार. मग पुरुषांच्या किती काढायच्या, आम्हाला बोलायला लावाल का त्याच्यावर? तुम्ही भांडा, तुम्ही लिगल मुद्द्यावर भांडा. हे चुकलेलं आहे, हे चुकलेलं आहे, हे चुकलेलं आहे. तुम्ही लिगल मुद्द्यावर नक्की भांडा, आपलं काही म्हणणं नाही त्याच्याबद्दल. पण तुम्ही चारित्र्य हनन जर कराल तर ते नाही सहन केलं जाणार. आता ह्याच्या उपर त्यांचं असं म्हणणं आहे की आरोप करण्यापेक्षा चर्चेला या. तर माझं एकच म्हणणं आहे, तुम्हाला असं का वाटतंय की तुम्ही स्वतः आरोपी आहात? माझ्या संपूर्ण भाषणात मी एकदा सुद्धा नाव घेतलं नाही. मी घेतलं का? मी काहीतरी बोलले का? मी पुन्हा पुन्हा म्हणते अहो नाही, मी सज्जन माणूस आहे. मी माझ्या पूर्ण भाषणात एकदाही नाव घेतलं नाही. मग तरी सुद्धा आपण म्हणताय की आपण या आणि आपल्याला काही होणार नाही, काही होणार नाही. एवढी जर मी घाबरणारी असते तर तिथून मला तर माहित पण नव्हतं की इथं एवढी लोक जमतील. अरे मी एकटी होते आणि हात जोडून म्हणलं की निहत्ती यायला तयार आहे, म्हणून निशस्त्र यायला तयार आहे. मेल्या आईचं दूध पिलेली नाही, कायदा मला बापाने लिहिलाय, कसा वापरायचं ते कळतंय मला. मी काय सांगताय, पहिल्यांदा प्रकरण हाताळत नाहीये, जवखेडा खैरलांजी पासून प्रकरण हाताळत आली. त्यामुळे कायदा माहिती आहे आणि केसेस माहिती आहेत. आमचा कन्सर्न कुठे आहे? आमचे 4च मुद्दे आहेत. फलटण पोलीस स्टेशनची छळछावणी झाली आहे. तुम्ही परळी पोलीस प्रशासनाचे सगळे पोलीस खांदे पालट करत बदलले ना. फलटण मधले सगळे पोलीस यांच्या बदल्या किती वेळा झाल्यात आणि एक महिन्याची बदली घेऊन पुन्हा फिरू फिरू किती जण आलेत ते बघा. यांच्या बदल्या करणं गरजेचं आहे. तपास यांच्यापैकी कुणाकडेही देऊ नका, यांच्यावर आमचा संशय आहे. जर आमचा गोपाल बदनेवर संशय आहे, जायपात्रेवर संशय आहे, पाटीलवर संशय आहे, आमचा राहुल धसवर पण संशय आहे, आमचा तुमच्या सगळ्यावर संशय आहे. तर तुमच्याकडे तपास ठेवायची गरजच नाही. तपास उच्चस्तरीय समितीकडे जायला पाहिजे. आमची 3री मागणी आहे की ज्या बाईने इथे येऊन अकलेचं दिवाळं काढत चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केला, त्या दिवशी सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनी, हे संपदाचे वडील इथे आहेत, त्यांना सांगितलं की मी त्या मताशी सहमत नाही, माझी नाराजी आहे आणि आम्ही योग्य ते निर्णय घेऊ. तो निर्णय दादा कधी घेणार आहात? अब्रूचे धिंदवडे काढणाऱ्या माणसांनाच तुम्ही महिला आयोगावर जर बसवणार असाल तर दादा आमचा विश्वास आहे तुमच्याबद्दल, तुम्ही अशा पद्धतीने काही करणार नाहीत याची अपेक्षा आहे. आता ते असं म्हणाले की 6 वाजता माझ्याकडे चर्चेला या. तर माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही लय मोठे नेते हाव, मी काहीच नाही तुमच्या पुढे, मी चिल्लर माणूस आहो, मी गरीब माणूस आहो, लय गरीब माणूस आहो मी. पण तरी सुद्धा मी तुमचं निमंत्रण स्वीकारायला माझी काही हरकत नाही. फक्त जर तुम्हाला असं वाटतंय की हे सहकार्याने आणि सामोपचाराने सगळं सुटलं पाहिजे तर माझी विनंती आहे फलटणकरांना, कारण मेसेज फलटणकरांनी दिलाय की नाही, तर फलटणकरांना माझी विनंती आहे, दोनही नेत्यांना सुद्धा माझी विनंती आहे. म्हणजे रामराजे निंबाळकर म्हणाले की आम्ही तिचा पुतळा उभा करू, राजे पुतळा नका उभा करू. मुळात कुणाचा पुतळाच उभा करण्याची वेळ येणार नाही, इतके ताकदीने आधी प्रत्येकाच्या पाठीशी उभे राहा, ते जास्त गरजेचं आहे. गेल्या पाठी तुम्ही पुतळा उभा केला काय आणि त्याच्यावर मेघडंबरी केली काय, त्यानं काय फरक पडते? आमचा माणूस जिद्द असताना त्याला आधार द्यायची गरज आहे, त्याला सुरक्षा द्यायची गरज आहे. आणि माझी रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना अत्यंत नम्रतेची दोन्ही हात तिसरं मस्तक जोडून विनंती आहे
मी नम्रतेने विनंती करते त्यांना की आम्ही आपल्याला आरोप करण्यापेक्षा आम्ही आपल्याला आवाहन करतोय, आव्हान देत नाही आहोत, आवाहन करतोय की आपल्याला पण वाटतंय ना की चौकशी झाली पाहिजे, वाटत असेल की त्यांना, आपल्यालाही वाटतंय की चौकशी झाली पाहिजे, आपल्यालाही वाटतंय की मदत न्याय झाला पाहिजे. तर या हे पोलीस स्टेशन आमचं ऐकत नाही, तुमचं ऐकलं तर बघा. आमच्या लेकराच्या साठी न्याय देण्यासाठी आमच्या सोबत या. आणि आम्ही ज्यांची ज्यांची नावं घेतोय, डॉक्टर अंशुमन धुमाळ, डीवायएसपी राहुल धस, गोपाल बदने, बनकर, त्यानंतर कोण, सुनील महाडिक, एपीआय गायपात्रे, PSI पाटील, PA शिंदे, PA नागटिळक, ह्या सगळ्या लोकांवर आरोपपत्र दाखल करून घेण्यासाठी रणजित नाईक निंबाळकर साहेब, तुम्ही आमची मदत करा, तुम्ही आमच्या सोबत या. तुम्ही इथला नेता आहेसा, मग इथल्या नेत्यांना आम्ही मदत मागतोय बरं. अहो तुम्ही इथल्या इथं मदत केली, न्याय दिला, तर बीडच्या लोकांना काम धंदा सोडून इथे यायची काय गरज आहे? तर आम्ही तिथं खुर्च्या मांडण्यापेक्षा तुम्ही खुर्च्या मांडू शकताय. आम्ही लहान माणसं, गरीब माणसं, आम्ही रस्त्यावर बसलो, या इथं आमच्या सोबत या. आणि ती मधला डीवायएसपी का कोण हाय तर सांगा, बघा काय होतंय ते. आणि हो, तुषार दोशी या व्यक्तीबद्दल अजून एकदा सांगितलं पाहिजे. तुषार दोशी SP आहे. तुषार दोशींची कारकीर्द सगळ्यांना माहित असली पाहिजे. पोलीस स्टेशन चोकरी करायची नाही. हे पोलीस स्टेशन कायद्याने तयार झालेलं पोलीस स्टेशन आहे आणि आम्ही कायद्याचा सन्मान करणारे आहोत. 4-2 मूर्ख माणसं असतील म्हणून आम्ही कायदा बदनाम करू शकत नाही आणि कायद्याचं अवमूल्यन सुद्धा करू शकत नाही. आम्ही नक्सली नाही आहोत, आम्ही देशद्रोही नाही आहोत, आम्ही या देशातला कायदा मानणारी माणसं आहोत. तुषार दोशी यांच्याबद्दल 2013ला अश्विनी बिद्रे प्रकरण झालं, 15 साली त्यांचा खून झाला हे कळलं, 16ला त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला, 25ला आता त्याचा निकाल लागलाय, ज्याच्यामध्ये अभय कुरुंदकर नावाचा पोलीस ऑफिसर होता, ज्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये तुषार दोशीकडे तपास आहे, पक्षपाती आहेत असा आरोप आम्ही केलेला नाही. असा आरोप अश्विनी बिद्रेचे यजमान श्री राजू गोरे यांनी केला. आणि राजू गोरे म्हणाले की तुषार बिद्रे जर असेल, तुषार दोशी जर ऑफिसर असेल तर मी माझी साक्ष नोंदवणार नाही. आता प्रमोदनेही तेच म्हणणं मांडले की तुषार दोशी आणि ही सगळी मंडळी असतील तर आम्ही आमची साक्ष नोंदवणार नाही. आमचा विश्वास नाही तुमच्यावर. तुषार दोशी तेच आहेत ज्यांनी अंतरवाली सराटीमध्ये लाठीचार्ज झाला त्यावेळेचे ऑफिसर. तुषार दोशी अजून मला वेगळी वेगळी अनेक गोष्टी सांगता येतील. ठाण्यातला गायनाचा कार्यक्रम पण सांगता येईल, त्याचे पण डिटेल्स काढता येतील. मी खूप डिटेल्स काढू शकते. काही लोकांनी म्हटलं की तेजस्वी सातपुते यांना अधिकारी म्हणून नेमलेलं आहे. व्यक्तिशः मला त्यांच्याशी काहीही घेणं देणं नाही, व्हेरी क्लिअर. परंतु या तपासात कुणाचीही मोनोपॉली आम्हाला नकोय. मुळात आमचा तुमच्या डिपार्टमेंटवरच विश्वास नाहीये, त्यामुळे आम्हाला पोलीस डिपार्टमेंटचा कुठलाही अधिकारी नको आहे. आम्हाला उच्च न्यायालयाची उच्चस्तरीय समिती हवी आहे. हे पुन्हा आपल्याला ज्ञात असावे की जर तुम्ही असं करणार नसाल तर आज आम्ही इथं फलटण मध्ये आलोय. विचार करा, जर आम्ही बिडातली माणसं आहोत, जर आम्ही इथपर्यंत येऊ शकतोय तर आम्ही मुंबईचं मंत्रालय बी जाम करू शकतो. माझं म्हणणं मांडून झालेलं आहे. पोलिसांना जेव्हा पाजर फुटायचा आहे तेव्हा फुटू देत. नेत्यांना पाजर फुटला त्यांनी खुशाल यावं, आमची मदत करावी. आमचं सगळ्या नेत्यांना आव्हान आहे. आमचं काही म्हणणं नाही त्याच्यावर. सुनील महाडिक खोटे गुन्हे दाखल केले. सुनील महाडिक वगैरे ही सगळी यांच्यासाठी आपण एक वेगळं पिटिशन करतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.